होतास? बघूया, एखादी परी आवडली तर करेन. पॅरिस मध्ये नाही मिळाली कोणी परी? नाही ग, मैत्रिणी खूप मिळाल्यात, पण तशी कोणी नाही. तशी म्हणजे? आता कसं सांगू? सांग ना. असं सांगता नाही येत ग. म्हणजे कोणीच मुलगी भेटली नाही तुला आजपर्यंत अशी? ऍक्च्युली अजून शोधलेच नाही. एकही नाही डोळ्यासमोर? नाही. काहीतरी घोळ झाला असेल हो. सॉरी हा. झालं ते प्लीज सोडून द्या तुम्ही. मी काय म्हणते, उद्या येता का? उद्या? हो या ना. अहो उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवली. काहीतरी घोळ झाला असेल हो. सॉरी हा. झालं ते प्लीज सोडून द्या तुम्ही. मी काय म्हणते, उद्या येता का? उद्या? हो या ना. अहो उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे, त्यानिमित्ताने या आणि मुलीला घेऊनच या. यांना विचारते आणि तुम्हाला कळवते. बर बर. काय चाललंय ग हे? खरेदी दिसतंय मला ते. हे बघ, तू जास्त विचार करू नकोस. हा बघ कसला मस्त आहे ड्रेस. मला नाही करायचंय ग लग्न. तू आईला जाऊन सांग. ते मला नको सांगू. तुला लग्न करायचं नाहीये ना, ते तू आईला सांग. मला नको. उगाचच गैरसमज होते आणि मला आणखीन एक नवीन वाद नकोय. आज जाऊन तयारी कुठवर आली आहे बघ. जा जा. काय वास येतोय? शिरा रेडी आहे. प्रसाद प्रसाद रेडी आहे. कालचा तो शिरा, आजचा तो प्रसाद. आपल्या पत्नीला हे संत दिनानाथ व्रत सांगितलेलं आहे. साधुवण्याची पत्नी अतिशय धार्मिक. महत्वाचं काम आहे. मी जाऊन येऊ. कुठे जायचं नाही हा. अरे तुझ्यासाठी चाललंय ना सगळं. काही पण काम पण महत्वाचं आहे. मी 5 मिनिटात जाऊन येतो. असं काय करतो? तुला तरी हे वागणं योग्य वाटतंय का? मला या अजिबात पटत नाही. गप्प राही. मी असा गेलो आणि असा आलो. प्लीज पटकन जा. अरे नाही असं. हे काय तुम्ही अजून इथेच आणि सुरू कुठे? हा हा, वा वा वा, काय छान दिसते मुलगी. आई, आणि मी तुला आत्ताच सांगते, मला हे लग्न करायचं नाहीये. जास्त आगाऊपणा करू नकोस. मुकाट्याने चल. बाबा तुम्ही तरी सांगा ना. मी पुरे झालं आता. हा विषय बास. तू जर का आली नाहीस ना तर कानाखाली वाजवीन मी तुझ्या. अगं चल आता. अगं आई, ती काय म्हणती हे ऐकून तरी घे तू. तू शांत बस अमृता. अजिबात मध्ये बोलायचं नाहीये. नाही, तूच भरवलं असशील हिच्या मनात सगळं, म्हणूनच अशी वागते ही. वंदना काय बोलतेस तू? अगं मी काहीच नाही बोलले तिला. बास. अजिबात मध्ये बोलायचं नाही. जरी चांगलं काम करायला बाहेर पडा, तिचा पाय आडवा चाला म्हणून समजा. चांगल्या ठिकाणी चांगल्या वेळेला हिच्यामुळेच अपशकुन होत असते. प्रत्येक गोष्टीसाठी ही मुलगीच कारणीभूत आहे. हिच्यामुळेच होत आहे सगळं. वंदना, तू शांत हो. अमृता, तू नको येऊस. मामा, अरे